नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. मी सर्पमित्र प्रथमेश कोळी. मित्रांनो, मी आता आलोय धामणसे गाव ना रे, धामणसे गावामध्ये. साप जो आहे तो एक विहिरीमध्ये पडलेला आहे. तर त्याला आपण बघूया कशा प्रकारे बाहेर काढू. तर मित्रांनो, कधी साप दिसला तुम्हाला? तो सकाळी दिसला, एकदम सकाळी दिसला. साप चावला मग अशी 1 तास झाला, 2 तास झालं. आत्ताच पडलाय का तो साप? पाणी भरायला आलं त्यांनी सांगितलं का पडला. त्यांना आता दिसला असेल तो साप? नाही, पाणी भरायला 11 वाजता आलं. 11 वाजता आलं ते. तर मित्रांनो, बघूया आपण त्याला कशा प्रकारे आपल्याला त्याला काढता येते. तर बघू शकता मित्रांनो, काकांच्या दसऱ्यामध्ये स्नेक बाईट झाली होती, कोब्रा बाईट. तर बघू शकता पायाची अवस्था कशी झालेली आहे. मित्रांनो, नेहमी पण तुम्ही जर रात्री वगैरे प्रवास करता किंवा चालत जाता कुठे गावात वगैरे, तर काळजी घ्या. कारण आता विषारी साप कधी बाहेर पडतात, खास करून रात्रीचे जास्त बाहेर पडतात. जसे की रसल वायपर किंवा कोब्रा किंवा कॉमन क्रेट वगैरे. तर थोडी काळजी घेत जा, पायात शूज वगैरे घाला. फाटा घेऊ का? मित्रांनो, आपण एक सोपी पद्धत यूज करणार आहोत काढण्यासाठी. आपण याला एक फांदी जॉईंट करू, जेणेकरून जी फांदी आपण या दोरीच्या सहाय्याने खाली टाकू आणि त्याच्यावर बघूया साप बाहेर येतोय का. काय टाकी आणलीस ना? तिकडनं त्याला पुश करतो. कधी पडला तो यार जागेच नाही. सिंगर आहे का? तिथं जाते परत तिथं जाळा नाही जास्त परत थोडी काठी आला ना वरती त्या रश्मीनी ह्याला जुगाड चालू, जुगाड साप काढायचा.
अरे पिशवी घे, पिशवी बॅग द्या, सिमेंटची कोण द्या पटकन. बिड्डे नको, सोड बाजू. ती फाटके असं नाही तर बाबा. हा किती टाइम बघत होतो. बघू शकता मित्रांनो, खूप सुंदर असा नजारा आहे हा. खूप छान वाटतो इथे. आणि या पर्यावरणाच्या सानिध्यात मी या सापाला इथे सोडणार आहे. कशा प्रकारे पक्ष्यांचा आवाज आहे मित्रांनो, छान असा. आणि ह्या गोष्टी जर तुम्हाला अनुभवायच्या असतील तर तुम्हाला कोकणातच यावं लागेल किंवा गावाकडेच राहावं लागेल. चला तर मित्रांनो, हा आहे रसल वायपर. मराठीमध्ये याला घोणस म्हणतात. काही ठिकाणी त्याला कांबळ्या साप असं म्हणतात, काही ठिकाणी कांबळे जोगीसुद्धा म्हणतात. मित्रांनो, खूप विषारी साप आहे. याच्यामध्ये हिमोटॉक्सिन सापडला जातो. आणि हा साप आपल्याला विहिरीमध्ये पडलेला भेटला. कदाचित एखाद्या बेडकाच्या शोधात तो त्याचा पाठलाग करत असताना तो त्या विहिरीमध्ये पडला असेल मित्रांनो. बघू शकता मित्रांनो, बऱ्याचदा ह्या सापाला लोक अजगर समजून पकडण्याची जी चूक करतात ती खरंच खूप चुकीचं आहे मित्रांनो. कारण हा साप अजगर नाही आहे किंवा अजगरचा पिल्लूसुद्धा नाही आहे मित्रांनो. ह्या सापाचं जो वर्णन आहे, ह्याच्या हेडपासून म्हणजे ह्याच्या मानेपासून ते पूर्ण शेपटीपर्यंत बघू शकता तुम्ही, एक अशी रुद्राक्षाच्या माळेसारखी एक लाईन येते. म्हणजेच बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आहे. पूर्ण अशी जी झालर आहे ती पूर्ण त्याच्या शेपटीपर्यंत आहे मित्रांनो. अजगरासारखा दिसणारा हा साप मित्रांनो अजगर साप नाही आहे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवणं. खूप रागीट असा हा साप आहे. पण तुम्हाला हा साप कुठे दिसेल त्यावेळेस तुम्ही त्याच्यापासून लांब राहा. कारण हा साप जिथे असेल तिथे तुम्हाला बघू शकता कुकरच्या सिटीसारखा आवाज येईल. म्हणजे तो आपल्याला दाखवतो की मी इथे आहे, माझ्यापासून तुम्हाला धोका आहे, म्हणजे तुम्ही लांब राहा असा तो इशारा देत असतो मित्रांनो. त्याला मी आता पर्यावरणाच्या सानिध्यात सोडलेलं आहे मित्रांनो. ह्या सापाला आपण न हात लावता जेवढा पकडू तेवढा आपल्यासाठी खूप चांगलं आहे मित्रांनो. कारण आपण वाचलो तर आपण 100 सापं वाचू शकतो, हे नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो. बघू शकता कशा प्रकारे आवाज करतोय, कुकरच्या सिटीसारखा आवाज. तो सांगतोय की मी इथे आहे, माझ्यापासून तुम्ही लांब राहा. मित्रांनो, आता जो थंडीचा टाईम आहे त्या थंडीच्या टाईममध्ये हे साप जास्त बाहेर पडतात. विषारी साप जे असतात हे खास करून संध्याकाळी बाहेर पडतात 7 नंतर वगैरे. त्याच्यामुळे तुम्ही काळजी घ्या प्रत्येकाने. मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नेहमी वेगवेगळे व्हिडिओ बघायला भेटतील. तर धन्यवाद.